नमस्कार रसिक वाचक आणि दर्शक हो. आजचा हा आपला एपिसोड ग्लोकल लेखिकेचा 39वा भाग आहे. आजवर दिलात तसाच प्रतिसाद तुम्ही यापुढेही देत राहाल आणि या वाचन पर्यटनाचा आनंद घ्याल. ह्या कल्पनेनेच कॅनडाच्या साहित्याचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेल्या लेखिकेचा आज आपण परिचय करून घेत आहोत. तुम्हाला तो नक्की आवडेल आणि तुम्ही तिची पुस्तकं आणून वाचाल याची मला खात्री आहे. कॅनडा तसं बघितलं तर इंग्रजी भाषिक प्रदेश, अमेरिकेच्या जवळचा, पण वृत्तीने मात्र अगदी वेगळा. या प्रदेशावरती बर्फाळ प्रदेशावर इंकाडू या संस्कृतीचा प्रभाव तर अमेरिकेला त्याचा गंधही नाही, उलट तिटकाराच होता. त्यामुळे आपल्या साहित्याला ते कमी लेखतात असा कॅनडातील लोकांचा समज आहे. त्यामुळे ते आपलं वेगळेपण सिद्ध करायचा प्रयत्न करत असतात. आज आपण 2013 सालचं साहित्यासाठी नोबेल मिळालेल्या 92 वर्षीय साहित्यिकेचा परिचय करून सांग. आता नेहमीप्रमाणेच मी सांगते, ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपली मतं नोंदवायला मात्र विसरू नका. फक्त लघुकथा लिहून जगप्रसिद्ध झालेली ही मंद्रो. कादंबरी लिहायला मला वेळच मिळत नाही म्हणून मी लघुकथा लिहिते असंही तिने नमूद करून ठेवलं आहे. लहानपणापासूनच अतिशय तीव्र बुद्धिमत्तेची अशी ही लेखिका. लहानपणापासून लिहित होते पण त्याने घरात काहीच कोणाला सांगितलं नव्हतं, कारण वडील होते मिंक म्हणजे कोल्ह्याच्या कातडीपासून काही वस्तू बनवणारे आणि नंतर टर्कीचं फार्मिंग करू लागले. आणि घरामध्ये ना प्राण्यांच्या रक्तमांसाचा एक विचित्र वास यायचा. ज्या प्राण्यांना वडील खाऊ पिऊ घालून सांभाळत असत त्यांचंच कातडं सोलून त्याची विक्री करत असत. हे काम काही फारसं प्रतिष्ठेचं मानलं जात नव्हतं. तिच्या जीवनावरती तिच्या आईच्या आणि आजीच्या शिकवणीचा खूप प्रभाव होता. आई आयरिश होती, शिक्षिका होती. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. तिचा जन्म 10 जुलै 1931 ऑन्टॅरिओचा. माहेरचं आडनाव लडलॉ. गावातील एक निम्न स्तरातल्या वस्तीमध्ये तिचं घर होतं. आणि मधल्या काळामध्ये आणि तरुण वयामध्ये आईला पार्किन्सनचा आजार झाला, त्यामुळे तिच्याकडे खूप लक्ष द्यावं लागायचं. सुरुवातीला ती लिहायची, पाठवायची, ते परत यायचं. लवकर लग्न केल्यामुळे आणि मुली झाल्यामुळे तिच्यावरती खूप जबाबदाऱ्या वाढल्या होत्या. तिच्या कथांचा पहिला संग्रह आला तो डान्स ऑफ हॅपी शेड्स. तिची पहिली कथा डायमेन्शन ऑफ ए शॅडो ही पौगंडावस्थेमध्ये ती होती तेव्हा लिहिली गेली आणि सुदैवाने ती प्रकाशितही झाली. तिला शाळा कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळत गेल्या आणि तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. इंग्लिश लिटरेचरची 2 वर्षाची शिष्यवृत्ती मिळवून तिने त्यात प्रावीण्य मिळवलं. परंतु पदवी मिळवेपर्यंत काही तिला घरातून स्वस्थता मिळाली नाही. काही काळ पत्रकारिताही केली. वयाच्या 20व्या वर्षी तिने जेम्स मंद्रोशी लग्न केलं आणि ते दोघेही वेस्ट व्हँकुव्हरला राहायला लागले. तिथे त्याने मंद्रोज नावाचं एक पुस्तकाचं दुकान काढलं जे अजूनही चालू आहे. त्यांना शैला मंद्रो, जेनी मंद्रो, अँड्रिया, कॅथरीन जी नंतर पुढे कॅन्सरने वारली, अशा 4 मुली झाल्या. तिचा पुढे मंद्रोबरोबर घटस्फोट झाला आणि तिने गेरॉल्ड फॅमिलीशी लग्न केलं. डिअर लाईफ, रन अवे, टू मच हॅपीनेस, हेडशिप फ्रेंडशिप, लाईव्ज ऑफ गर्ल्स अँड विमेन, बॉईज अँड गर्ल्स असे अनेक लघुकथा संग्रह आहेत तिचे. तिच्या लघुकथांची तुलना तिथले समीक्षक चेकावशे करतात. तिच्या कथा छोट्या छोट्या गावांमध्ये म्हणजे कॅनडातल्याच लहान गावांमध्ये घडतात. तिला 2013 साली साहित्यासाठी सर्वोच्च पारितोषिक मिळाले. त्या अगोदर तिच्या दीर्घ साहित्य कारकिर्दीत तिला 3दा गव्हर्नर जनरलचं साहित्यविषयक पारितोषिक जे कॅनडाच्या लोकांनी दिलेलं, गिलर प्राईज 2दा मिळालं, मॅन बुकर इंटरनॅशनल प्राईज अशी अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. तिच्या लेखनात स्थानिक संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. लोकल ते ग्लोकल असा तिच्या कथेतील भावनांचाही प्रवास असतो. ऑन्टॅरिओ प्रांताच्या ह्युरॉन प्रदेशातील लोकांची जीवनशैली, जीवनमूल्य, संघर्ष यांचा समावेश तिच्या लघुकथांमध्ये असतो. फॉक्स आणि मिंक फार्मिंगमधील जीवनही तिच्या लेखनात दिसतं. ते तिला फारसं आवडत नाही, पण ती काय करणार. तिच्या घरातल्या मोठ्यांचा तो पोटापाण्याचा व्यवसाय होता. दुसऱ्या विवाहानंतर ती आणि पती गेरॉल्ड ऑन्टॅरिओला राहायला गेले. 2018 त्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र ती आपल्या मुलींच्या शेजारच्या गावामध्ये क्लिंटन येथे राहू लागली.
वाढतं वय आणि आजार यामुळे तिला मुलींच्या जवळ राहणं अधिक सुरक्षित वाटू लागलं. तिने साहित्यात वर्णन केलेला परिसर आज देखील मंद्रो प्रदेश म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य स्त्री पुरुषांच्या जीवनातले ताणतणाव, गूढ, खेद, निराशा हे सारं तिने बारकाईने टिपलं होतं. सुरुवातीच्या काळात तिच्या वाचनाच्या प्रचंड आवडीमुळे ती सतत वाचत बसत असे. मनातल्या मनामध्ये त्या वाचलेल्या कथांवरती विचार करून त्यात आपल्या मनाने बदलही करत असे. तिला आठवतंय ती द लिटल मरमेड ही कथा. त्या मरमेडचं एका राजकुमारावरती अत्यंतिक प्रेम असतं, पण ती त्याच्याशी लग्न करू शकत नसते कारण तिला पायच नसतात, तर माशासारखं असं शेपूट असते. तुम्ही सगळ्यांनी चित्र बघितलं असेल की ती अत्यंत दुःखी असते. ही कथा वाचल्यानंतर ॲलिस देखील अतिशय दुःखी होत असते. मग तिने स्वतः ठरवलं की ही कथा मी बदलणार आणि मग तिच्या कथेमध्ये लिटल मरमेडचे अनेक ऑपरेशन करून ती स्वतःला 2 पाय जोडून घेते आणि सगळ्या वेदना सहन करून ती सर्वसामान्य तरुणीसारखी होते आणि त्यानंतर मग तिचे राजपुत्राशी लग्न होते. ह्या काळात तिला दुःखांत कथा अजिबात आवडत नसत. तिला त्याची चिंता नसे की लोकांना आवडेल की नाही आवडणार, पण तिला स्वतःला जे पटतं तसे बदल मतं तिने त्या कथेत केले. या साऱ्या प्रक्रियेत कधीकधी चांगली गोष्ट देखील नष्ट होत असे, पण काय करणार, उत्स्फूर्ततेमध्ये असं काहीतरी होऊन जायचं. मग मात्र ते लिला मुळीच आठवायचं नाही की काय करत होतो आपण. ती खरं सांगायचं तर मुळात गृहिणी होती. मुलांचं शाळेत जाणं, त्यांचे डबे करणं हे सगळं करताना ती कथेचा विचार करायची. गृहिणी असण्यात तिला मुळीच कमीपणा वाटत नव्हता. मुद्दाम स्त्रीवादी भूमिका घेऊन तर ती अजिबात लिहित नसे, पण लिहित असे ते स्त्रियांच्याच दृष्टीने लिहित असे. तिच्या मनामध्ये ज्या प्रदेशात ते राहत होते तिथं लिहिण्या वाचण्याचं काम स्त्रिया करत आणि पुरुष शारीरिक कष्टाची कामं करत असत. त्यामुळे तिच्या कामालाही महत्त्व येत होतं. ती अनेकदा लिहिलेलं पसंत न पडल्याने फाडून टाकत असे, पुन्हा लिहित असे. नक्की आपल्याला काय मांडायचं हे बऱ्याचदा तिला सुचत नसे, पण ती गोष्ट मनाला भिडेपर्यंत ती लिहितच राहत असे. या दरम्यानमध्ये आईला पार्किन्सनचा आजार झाला, पण आईला मात्र 4 लोकांमध्ये जाऊन बोलायची इच्छा असे. तिचं बोललेलं इतरांना कळत नसे. मग लोक ॲलिसकडे बघत, मग ती लोकांना आई काय बोलली हे सांगत असे. हा प्रकार तरुण वयामध्ये तिला खूप अस्वस्थ करत असे, पण आईचा उत्साह मात्र अनावर असे. तिला वाचनाची आवड होती, त्यामुळे ते सांगावंसं वाटे तिला. वडीलही कधीमध्ये वाचत असत, पण ती म्हणते मी लिहिते हेच मी कित्येक दिवस कुणालाही सांगितलं नव्हतं. स्त्रीच्या भावविश्वातल्या कथा लिहिण्यात मला आनंद होता. माझा बराचसा काळ गृहिणी असणं ह्याला पूरकच होतं हे सगळं. त्याने जेव्हा पुस्तकाचं दुकान काढलं तेव्हा लोक म्हणाले, अहो ह्याच्यात तुमचं दोघांचं कसं भागणार आहे. पण आरंभी जरी पैसे कमी मिळाले, पण तिला त्याच्यामधून लोकांना भेटायला मिळायचं याचा एक आनंद होता. त्यांना पुस्तक शोधून देण्यात तिला बरं वाटायचं. ते गर्दी नसताना तिच्याशी गप्पा मारत बसत असत. त्यात ते स्वतःच्या आयुष्याच्या घटना सांगत, प्रश्न सांगत आणि हा सारा ऐवज तिला कथेसाठी मिळत असे. असे सारे भोवतालच तिच्या कथेचा मसाला बनत असे. त्यावेळीही कथेपेक्षा कादंबरीला साहित्य विश्वामध्ये महत्त्व होतं. तिने एकदा अट्टहासाने आता कादंबरी लिहायचीच आपण असं म्हणून लिहायला घेतले, पण अथक परिश्रमानंतर सुद्धा तिला ती मुळीच जमली नाही. त्यानंतर आपल्याला जे उत्तम जमतं तेच करायचा निश्चय तिने केला. त्याचा परिणाम झाला की तिचं नाव सगळ्या जगामध्ये लघुकथा लेखिका म्हणून लोकप्रिय होण्यात झालं. तिने आत्मचरित्र लिहिलं नाही, पण तिच्या लघुकथात तिचंच सारे अनुभव, परिसरीय घटना, खेड्यातील साध्या सोध्या लोकांच्या जीवनाचे चित्रण एक सर्जनशील रूप घेऊन लेखणीतून उतरत असे. तिला नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतरही लोक तिला विचारेत, अहो पण तुम्ही कादंबरी का नाही लिहिली. तिच्या लेखनातील साधेपण, सामान्यांच्या लहान लहान गोष्टींची चर्चा, त्याबद्दलची सहानुभूती यामुळे तिला साहित्यामध्ये एक प्रकारचं संतत्व असलेले संत विचारांची लेखिका असं म्हटलं जायचं. तिच्या लेखनात सामान्य स्थितीतील माणसांच्या भावनाचं सूक्ष्म भावनिक आंदोलनही ती खूप बारकाईने टिपत होते. ते वाचून वाचक आश्चर्यचकित होत असत आणि म्हणत की आमच्या मनातील भावनिक आंदोलनं, भावना हिला कळतात तरी कशा. हेच तर अभिजात साहित्याचं लक्षण आहे, नाही का. ती म्हणते
माझ्या कथासंग्रहाच्या 14 भागातील कथांमधली प्रत्येक कथा ही माझ्या समोर आकारलेली आहे आणि त्यानंतर तिने माझ्या मनोविश्वात पोषण मिळवलं आहे. माझ्या जीवनात जे जे चढ उतार मी अनुभवले, भोगले, तेच रूप बदलून अक्षरातून पाझरले आहेत. मी लेखन करीत होते तो काळ महामंदीचा होता. त्यामुळे घरी दारी पैशाचा अभावच दिसत असे. संसार कसा बसा पुढे जात होता. ते चित्र लग्नानंतरही राहिलं. सर्व खर्च कमीत कमी प्रमाणात करावा आणि तरच घर चाले. त्यामुळे माझी शारीरिक कष्ट आणि आर्थिक तंगी यामुळे भयंकर ओढाताण होत होते. कल्पना करा की तो काळ ॲटोमॅटिक वॉशिंग मशीनचा नव्हता. त्यामुळे कामाला वेळ लागत होते. मदतीला कोणी नव्हतं. मुली लहान, त्याचे सगळं मी एकटीनेच करायचं. त्यामुळे लिहायला वेळ मिळणं अशक्य झालं होतं. त्यातच मनामध्ये विचारांची प्रचंड गर्दी असे. घरकाम, मुलींची शाळा, त्यांना तिथे नेणं आणणं, बाजारहाट करणं, त्यात नवऱ्याचे होणारे वाद, नंतर घटस्फोट, या साऱ्यामध्ये आपलं आयुष्य वाया चाललं आहे असं वाटायचं. पण काय करणार, जगातल्या कुठल्याही सामान्य स्त्रीची अवस्था मायासारखीच असते नाही का. पण एकदा स्वयंपाकघर आणि मुलींच्या गराड्यात हळूवार भावना जपणं अवघड झालं होतं. त्यातच भावनांचे उमाळे आणि कंगोरे डोक्यावर वर काढत होते. त्यांना थोपणं अशक्य जात होतं. पण मी धीर सोडला नाही. नव्हे, माझ्या मनात उसळणाऱ्या कल्पनांनी ते होऊ दिलं नाही. म्हणूनच खूपदा मी कथेचं बीज फार सविस्तर टिपण्याचा प्रयत्नच करत नसे. टिपणा काढायला कुठं वेळ होता मला. कधी तर चमकदार कल्पना मधामध्ये येत असत, पण त्या विरून जायच्या. आठवायचा प्रयत्न केला तर जाम आठवत नसत. या सगळ्या द्विधा मनस्थितीतून मी गेले आहे. त्या काळामध्ये मात्र आजूबाजूला जे काही चाललं आहे त्याच्यामध्ये काय बदल करता येईल या दृष्टीने मी बघत होते. स्त्रिया सगळं आयुष्य इतरांसाठीच काढत असतात. स्वतःच्या लैंगिक भावना, इच्छा, आकांक्षा या सगळ्या गोष्टी जोपासायला वेळ कुठे मिळत होता. या रामरगाड्यातून आपण सुटू शकतो याचा विचारही त्या स्वतः करू शकत नव्हत्या. म्हटलं तर तोच संदेश द्यायचा प्रयत्न माझ्या हातून होत असेल. तरुण मुलींच्याकडून कुटुंब आणि समाजाच्याही विचित्र अपेक्षा असत. त्यांनी स्वतः काही वेगळं वाटतंय असं वाटलं तर त्याची जाणीव त्यांना होऊ द्यायची नाही. तसं कुणाला वाटलं तर ती मात्र वाईट ठरायची. हे सगळं वाचताना मला आपल्याकडील स्त्रियांची हीच अवस्था असल्याचं जाणवत होतं. सगळंच काही गंभीर बोलत नसे ती. तिने गुन्ह्याच्या कथा देखील ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने लिहिलेल्या आहेत. तिची झेप भावनांच्या आकाशाला गवसणी घालणार आहे. तिच्या मुलाखतीतील एक मी भाग देते आता. तो तुम्ही पहा आणि ऐका. ॲलिस मनरोचं बोलणं उतरता वयातही किती नेमकं आणि मोहक आहेत ते तुमच्या लक्षात येईल. त्यातील एक अंश आपण ऐकूया. I made stories up all the time. I had a long walk to school. And during that walk, I would generally make up stories. And as I got older, the stories would be more and more about myself as a heroine in some situation or other. And it didn't bother me that they weren't going to be published to the world immediately. And I don't know if I even thought about other people knowing them or reading them, but it was the story itself, generally a very satisfying one from my point of view. It would show, it would be on the Little Mermaid idea of that you showed bravery and that you were clever and that you were, in general, able to make a better world because you would jump in there and have magic powers and things like that. Mm-hmm. Was it important that the story was told from a woman's perspective? I never thought of it as being important, but I never thought of myself as being anything but a woman. And there were many good stories about little girls and women. After you got to be about, in your teens, I think this stopped a bit. It was more than helping the man to achieve his needs and so on. But when I was a young girl, I had no feeling of inferiority at all in being a woman. And this may have been because I lived in a part of Ontario where, let me see, women did most of the reading.
women did most of the telling of stories. The men were outside doing important things, and they didn't go in for stories. So I felt quite at home. How did that environment inspire you? You know, I don't know if I needed any inspiration. I thought that stories are so important in the world, and I want to make up some of these stories, and I want to keep on doing this. And it didn't, in a way, it didn't have anything to do with other people. It didn't. I didn't need to tell anybody, and it wasn't until much later that I realized that the stories, it would be interesting if one got them into a larger audience. Yes. What is important to you when you tell a story? Well, obviously, in those early days, the importance was the happy ending. I did not tolerate unhappy endings, for my heroine anyway. And later on, I began to read things like Wuthering Heights, and very, very unhappy endings would take place. So I changed my ideas completely and went in for the tragic, which I enjoyed. You did? But what can be so interesting in describing small town Canadian life? You just have to be there. I think any life can be interesting. I think any surrounds can be interesting. Perhaps if I don't think I would have been nearly so brave as a writer if I had lived in a town and if I had gone to school with other people who were interested in the same things I was, and a general, what we might call a higher cultural level. I didn't have to cope with that. I was the only person I knew who wrote stories, and so, though I didn't tell them to anybody, but I was the only, as far as I knew, the only person who could do this in the world, for a while. But were you always that confident in your writing? I was for a long time. I became very unconfident when I became grown up and met a few other people who were writing. And I realized that it was a much harder job than I had expected. But I never gave up at all. It was just, something I did. एका हलक्या फुलक्या कथेतही मानवी मनाचे चेहऱ्यावरती हसू फुलवणारे कथानक ते गुंफू शकत असे. त्याचा प्रत्यय पत्राची वाट बघता बघता या कथेमध्ये येईल. त्याचा एक छोटासा भाग मी तुम्हाला सांगते. कथेचं नाव आहे पत्राची वाट बघता बघता. ही एक लघुकथा तिच्या लेखनाचं कौशल्य आणि मर्म आपल्याला सांगेल. पत्राची वाट बघता बघता ही उत्तम अनुवादच्या 22व्या दिवाळी प्रकाशित झाली होती आणि अनुवाद मीना साठे यांनी केलेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतरची गोष्ट आहे. एका छोट्याशा खेड्यातली. बहुतेक लोक शेतकरी, अशिक्षित. एक एडी नावाची तरुण मुलगी डॉक्टर पिबल्स या गुरांच्या डॉक्टरकडे घरकाम करत होती. तिची शेजारी लॉरेटा ही काही बाई येऊन त्यांना सांगत बसे. एकदा ती धावत धावत आली. अगो बाई, केवढा विमानाचा आवाज आला. मला वाटलं तुमच्याच घरावरती विमान पडलं आणि तुम्ही सगळे मेलात की काय. पण तसं काही नव्हतं. ते विमान अगदी सहजपणे समोरच्या मैदानावरती उतरलं होतं. गावात असं कळलं होतं की त्या विमानाचा चालक आता लोकांना त्यातून एक चक्कर मारून आणणार आहे, अर्थात पैसे घेऊन. डॉक्टर पिबल्स खुश झाले. चला, मी नक्की त्याच्यातून फिरून आपलं गाव वरून कसं दिसतं ते नक्की पाहून येईन. तर मिसेस पिबल्स म्हणाल्या, नाही गं बाई, मी तर विमान बाहेरूनच बघेन, मला तर भीती वाटते असं त्या म्हणाल्या. आणि पण मुलं मात्र आनंदाने नाचू लागले. साधारणपणे मनरोच्या कथा या प्रथम पुरुषी निवेदनातून असतात. इथे ही कथा बरीचशी तिने एडी या त्या काम करणाऱ्या मुलीच्या नजरेतून सांगितली. ती घरातली सगळी कामं अगदी मनापासून करत असते. घर चकाचक ठेवण्यामध्ये तिला आवडायचं, त्याचा आनंद वाटायचा. एकदा मालकीण आणि घराची मंडळी बाहेर गेलेली असताना ती मॅडमचा वेडिंग गाऊन घालून आरशात बघत असते. एवढ्याच बाहेरून एका पुरुषाचा आवाज येतो.
एडी घाबरून जाते. तो म्हणतो, अहो घाबरू नका, ते मैदानावरती विमान आहे ना, त्यात ते माझं आहे. मला पाणी हवं आहे, घेऊ का बादलीभर? इथे बोरवेल दिसली म्हणून मी आलो. माझं नाव क्रिस. तुम्ही मालकीणबाई आहात का? की तुमचा काही नृत्याचा वगैरे कार्यक्रम आहे, तुम्ही इतक्या छान तयार झालात? लगबगीने घाबरून ती म्हणाली, हो हो पाणी घ्या तुम्ही, पण मी मालकीण मिणकीण नाही आहे, मी या घरात काम करणारी मुलगी आहे. तो सहजपणे म्हणाला, हो पण तुम्ही किती सुंदर आहात. आजवर तिला असं कोणी म्हटलं नव्हतं. घरी आल्यावरती तिने घरच्यांना सांगितलं की तो विमानवाला माणूस पाण्यासाठी आला होता आणि पाणी घेऊन गेला. तो तरुण होता का गं? पण तिने काहीच उत्तर दिलं नाही. रात्री घरातले मोठे लोक शहरात सिनेमाला गेले. हिची तर झोपच उडाली होती. ती हळूच घराबाहेर पडली आणि समोरचा रस्ता ओलून विमानाजवळ गेले. तिच्याकडे न बघता तो म्हणाला, राईडसाठी आला असाल तर उद्या या. पण खुर्चीवरून तिची चाहूल लागून तो बोलला होता, पण मागे वळून बघून म्हणाला, अरे तुम्ही आलायत हो, या या, कशा आहात? हे बघा, माझ्या ड्रेसबद्दल माझ्या मालकिणीला काहीही सांगू नका, वचन द्या मला. अहो नाही सांगणार, पण हा बघा तुम्ही माझ्या विमानातून फिरण्याच्या रेटचा बोर्ड कसा वाटतोय तुम्हाला? तिचं अजिबात लक्षच नव्हतं त्याच्याकडे. इतक्यात तिला घरी निजलेल्या मुलांची आठवण आली आणि ती तिथून लगबगीने निघाली. कुणी आपल्याला पाहिलं तर नसेल ना, असा विचार करत ती घरी आली. मुलं गाढ निजलेली होती. त्यानंतर ती क्रिसला भेटलीच नाही. पण तो रोज पाणी न्यायला येत असे. पिबल्सबाई त्याच्याशी 2-4 शब्द बोलत असत. एकदा मिस केलिंग्स नावाच्या रंगवलेल्या केसांच्या आणि फारशा तरुण नसलेल्या पण भडक कपडा घातलेल्या बाई त्यांच्या गाडीतून आल्या. स्वतःची ओळख देत म्हणाल्या, समोरच्या मैदानावरच्या विमान मालकाची मी प्रेयसी आहे. पिबल्स आणि त्या दोघीजणी म्हणाल्या की आता एवढ्यात तर काही तो येणार नाही आहे, तर आपण जरा बाहेर जाऊन येऊया. म्हणून त्या दोघीजणी बाहेर गेल्या. आणि एडी, तो परत आला ना तर त्याला सांग मी आलेली आहे एवढी बातमी दे आणि त्याला इथंच थांबव. आपली खूप जुनी ओळख असल्यागत ती वागत होते. मी जाऊन क्रिसला सांगितले, पण तो काय फारसा खुश दिसला नाही. तिला आदल्या संध्याकाळी तिने त्याच्यासाठी घरून घेऊन गेलेला एक केकचा आस्वाद देताना ती म्हणाली की हा केक खाऊन बघ, मी तुझ्यासाठी केला आहे. त्याने हळूच तिला जवळ ओढलं आणि तिचं चुंबन घेतलं आणि तेच तिला आठवत होतं. त्यानंतर रात्री तो घरी आला जेवायला, पण कॅलिक्स आणि त्याच्यात काही फारसं प्रेम राहिलेलं नव्हतं असं एडीला वाटलं. दुसऱ्या दिवशी क्रिस सगळं गुंडाळून रातोरात कुठेतरी बाहेर गेल्याचं लक्षात आलं. ती विचारते, तुला काही सांगितलं का त्याने कुठे जाणार आहे काय तो? ती म्हणाली, बहुतेक वेकफिल्डला गेला असावा. तिने खरं तर खोटंच सांगितलं होतं. जाताना तो एडीला म्हणाला, माझ्या पत्राची वाट बघ, मी कळवीन मी कुठे गेलो येतोय आणि तिथे येऊन तुम्हाला भेट. असं म्हणून तिची त्याने हळूहळू चुंबनं घेतली. ती अगदी मोहरून गेली होती. पण यानंतर पुढे काय झालं याचा उलगडा मात्र मेधा अलकरी आपल्या अभिवाचनातून करतील. मगाशी सांगितलं तसंच या एपिसोडचा आनंद घेण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. नमस्कार, मी आता इथं थांबते आणि आता आपण भेटूया पुढच्या महिन्याच्या शेवटच्या रविवारी. नमस्कार. मिस केलिंगची गाडी गेटमधून बाहेर पडल्यावर मी लगबगीनं स्वयंपाकघरात गेले. आत्ता घरात कोणीच नाहीये म्हणून क्रिससाठी केक बनवावा आणि त्याला निरोप व केक दोन्ही एकदमच द्यावं असा विचार करून केक तयार केला. तो थोडा थंड झाल्यावर एका किचन टॉवेलमध्ये गुंडाळून त्याच्या टेंटकडे गेले. मैदानात पोहोचल्यावर एक बोर्ड दिसला, आज विमान राईडला सुट्टी आहे. ते बघून मला एकदम काळजी वाटू लागली की याची तब्येत बरी नाही की काय. मी टेंट जवळ गेल्यावर मला दिसलं की टेंटच्या दरवाजाकडे पाठ करून क्रिस बेडवर बसला होता आणि सिगरेट ओढत होता. मी टेंटच्या खांबावर टकटक केली. ते ऐकून क्रिस एकदम वळला. मला बघून त्याला आनंद झालेला दिसला. मला म्हणाला, अरे तू आहेस होय, ये इथे बस माझ्याजवळ, बेडवरच बस. मी म्हणाले, हा केक खा, मुद्दाम तुझ्यासाठी तयार केलाय. मला क्रिस थोडा उद्विग्न झालेला दिसला होता. तो केक खात असताना मी त्याला मॅडम पिबल्सचा निरोप सांगितला. क्रिसने थोडा केक खाल्ला व म्हणाला, तुला अजून एक गुप्त बातमी सांगतो, मी इथे फार काळ राहणार नाही. त्यावर मी त्याला विचारलं, तू काय लग्न करणार आहेस का?
त्यावर तो फक्त जोरात हसला व त्यानं विचारलं, त्या सगळ्या परत केव्हा येणार आहेत? मी म्हटलं 5 वाजता. तोपर्यंत मी इथून निघून गेलेला असेल. विमान गाडीपेक्षा जास्त जोरात पुढे जातं. असं म्हणून त्यानं उरलेला केक खायला सुरुवात केली. थोडा केक खाल्ल्यावर तो पाणी पिण्यासाठी उठलेला बघून मी त्याच्या बेडवर जाऊन बसले. क्रिसचं पाणी पिऊन झालं आणि तो माझ्या शेजारी येऊन बसला. मला तुला छानपैकी गुड बाय करायचंय असं म्हणून तो हळुवारपणे माझ्या चेहऱ्यावर सगळीकडे किस देऊ लागला. मी अशा गुड बायची कल्पना कधीच केली नव्हती. तो करत असलेल्या किसिंगनं मी अगदी मोहरून गेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून माझ्या नकळत मीही त्याला किस दिले. त्यानंतर त्याने अलगद मला मिठीत घेतलं, हळुवार कुरवाळलं. मी खूप सुखावले होते. त्यानंतर माझ्यापासून बाजूला होत क्रिस मला म्हणाला, मी तुला अजिबात दुखावणार नाही, तुझं कधीही वाईट चिंतणार नाही असं म्हणून त्यानं बादलीतलं पाणी स्वतःच्या चेहऱ्यावर उडवलं. तिथून जाताना मी अजिबात दुःखी नव्हते, उलट अतिशय आनंदी झाले होते. कारण क्रिस प्रेमाने म्हणाला होता, मी तुला पत्र लिहीन, त्यात मी तुला कुठे आहे ते सांगेन, व तू तिथे मला येऊन भेट. चालेल ना? तुला ते आवडेल ना? माझ्या पत्राची वाट बघ आणि आता तुला निघायला हरकत नाही. माझ्या पत्राची वाट बघ असं त्यानं मला परत बजावलं. हे त्याचं म्हणणं ऐकून मी आनंदाने माझी मी राहिलेच नाही. मला पत्र नक्की पाठव हं, आणि मी तुला नक्की भेटायला येईन असं क्रिसला बजावून त्याला गुड बाय करून मी हवेवर तरंगत असल्यासारखी घरी परतले. पिकनिकला गेलेली मंडळी 5 वाजता परत आली. आकाशात उडालेलं विमान पाहून ॲलिस केलिंगला वाटलं नेहमीप्रमाणे क्रिस लोकांना राईड देत असावा. आम्ही सर्वांनी संध्याकाळचं जेवण केलं. तेवढ्यात लोरेट्टा बर्ड घाईघाईने घरात आली आणि सांगू लागली, वैमानिक क्रिस वॉटर्स निघून गेला. त्यावर ॲलिस केलिंगनं किंचाळत विचारलं, अगं काय सांगतेस काय? त्यावर लोरेट्टा म्हणाली, हो खरंच. दुपारी माझी मुलं घरी आली ना तेव्हा सांगत होती की त्यांनी क्रिसला तंबू उतरवताना बघितलं होतं. पण तुला न सांगता तो निघून कसा काय गेला असेल? काही समजत नाही बे. मिस केलिंग थोड्या खालच्या आवाजात म्हणाली, तो मला नक्कीच काहीतरी निरोप देईलच, रात्री फोन सुद्धा करेल. मध्येच मॅडम पीबल्सनं तोड घातलं, काय ग एडी, तू त्याला निरोप द्यायला गेलीस तेव्हा तुला काही बोलला का? तो म्हणाला होता की कदाचित तो बेकफिल्डला जाईल. मी चक्क थाप ठोकली. खरं म्हणजे मी हे क्रिससाठीच खोटं बोलले होते, त्याला इथून पाहिजे तिथे जाता यावं म्हणून. ॲलिस केलिंगला माझा काहीतरी संशय येत होता. तिनं सरळ सरळ विचारलं, तू निरोप द्यायला गेलीस तेव्हा तिथं किती वेळ थांबली होतीस? आता जास्ती खोटं बोलण्यापेक्षा खरं काय ते सांगून टाकावं असा विचार करून मी म्हणाले, मी त्याच्यासाठी केक तयार करून घेऊन गेले होते. त्यावर लोरेट्टा म्हणाली, काय? या आजकालच्या कामवाल्या मुली फारच अगोचर झाल्या आहेत. मिस केलिंग किंचाळून म्हणाली, तू जशी काय त्याची खास मैत्रीणच ना? मॅडम पीबल्सनी ओरडून विचारलं, केकची बात सोड, पण तुझी आणि क्रिसची काही जवळीक झाली होती का? तेव्हा मला आठवलं की क्रिसनं मला किस केलं होतं, मला मिठीत घेतलं होतं, म्हणजे जवळीकच ना. म्हणून मी उत्तर दिलं, हो झाली होती जवळीक. त्यानंतर खोलीत जवळजवळ 1 मिनिट शांतता पसरली. त्या शांततेचा भंग करत मिसेस पीबल्स म्हणाल्या, हे काम एडी करू शकते अशी मला जराही शंका आली नाही. ॲलिस केलिंग फक्त माझ्याकडे बघत होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती रागानं माझ्यावर ओरडली, तू एक घाणेरडी बेताल मुलगी आहेस. तुझ्यासारख्या मुलीचा लोक वापर करतात, नादाला लावतात आणि तुम्हाला सोडून दुसरीकडे जातात. लोरेट्टाला मात्र हा सीन बघून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मॅडम पीबल्स म्हणाल्या, काय ग एडी, तुझे आई वडील तर खूप स्ट्रिक्ट वाटले आम्हाला. क्रिसच्या या जवळकीने तुला जर मूल झालं तर? हे ऐकून माझ्या मनावरचा ताबा गेला.
मी जोरात ओरडून हमसाहमशी रडायला लागले आणि म्हणाले, नुसत्या किसिंगनी कधी मूल होतं का? ते ऐकून मॅडम पीपल्स माझ्याजवळ आल्या, मला शांत करू लागल्या. मी थोडी शांत झाले, पण ॲलिस केलिंगचा माझ्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. तिनं स्वतःचं सामान गोळा केलं, गाडीत नेऊन ठेवलं आणि कोणाला काहीही न सांगता गाडी घेऊन निघून गेली. मी रडायची थांबले, माझ्या खोलीत गेले आणि बेडवर झोपून राहिले. थोड्या वेळानं मॅडम पीबल्स माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, एडी मुली आता उठ. मिस केलिंग निघून गेलीये, ती लॉरेट्टा बर्डही तिच्या घरी गेलीये. थंड पाण्याने चेहरा धु आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लाग. हा जो प्रकार झाला तो केवळ तुझ्यामुळेच झाला हे मात्र लक्षात ठेव. आता या प्रकाराबद्दल एक अक्षरही तोंडातून काढायचं नाही. त्यानंतर खरोखरच आम्ही कोणीच झालेल्या प्रकाराबद्दल काहीच बोललो नाही. पण मॅडम पीबल्स माझ्याशी थोड्या परक्या भावनेनं वागू लागल्या हे मात्र खरं. माझ्या दृष्टीनं मी हे सर्व विसरायचा प्रयत्न करू लागले होते. माझं लक्ष फक्त ख्रिसकडून येणाऱ्या पत्राकडे लागलं होतं. टपाल रविवार सोडून रोज येत असे. त्याची वेळ दुपारी 1:30 ते 2 अशी होती. ही वेळ माझ्या दृष्टीने अगदी उत्तम वेळ होती, कारण त्यावेळी मॅडम पीबल्स थोडी तरी झोप घेत असत. माझं किचनमधलं सर्व काम 1:30च्या आधीच उरकलेलं असे. आमची टपालपेटी घराच्या गेटजवळील खांबाला अडकवून ठेवलेली होती. मी 1:30 वाजायच्या आधीच टपालपेटीजवळ त्या अंगणातील लॉनवर जाऊन बसत असे आणि ख्रिसकडून येणाऱ्या पत्राची वाट बघे. या पत्राची वाट बघायला मला खूप आवडेल. पोस्टमन पत्र टाकायला येईल तेव्हा मी हसत हसत त्याचं स्वागत करून त्याच्या हातातून आलेली पत्र घेत असे. ती पत्र बघून आजही ख्रिसचं पत्र आलं नाही, पण उद्या नक्की येईल असं मनाशी म्हणत असे. एक दिवस मी आमच्या पोस्टमनला त्याचं नाव विचारलं. त्यानं कार्मायकेल असं सांगितलं. आमचा पोस्टमन तरुण व हसऱ्या चेहऱ्याचा होता. थोडा लाजाळू वाटायचा, पण त्याची विनोद बुद्धी चांगली असावी. नेहमी आनंदी दिसायचा. एक दिवस मी त्याला म्हणाले होते, तुझं नाव कळायच्या आधी मी तुला तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावरूनच ओळखत होते. त्यावर तो खुश होऊन म्हणाला, मी जेव्हा तुमच्या इथे येतो ना तेव्हा तुझं स्माईल बघून खुश होतो. तेच दिवसभर माझ्या लक्षात राहत. खूप दिवस उलटून गेले तरी माझ्या मनात जरा सुद्धा विचार आला नाही की मला ख्रिसकडून पत्र वगैरे काही येणार नाही. जसा सूर्य रोजच उगवतो अगदी तसंच मला रोजच वाटायचं, ख्रिसचं पत्र आज नक्की येणार. हवेत थंडी जाणवू लागली होती. टपालपेटीच्या भोवतीचं गवत वाढून पिवळं पडू लागलं होतं. शाळेत जाणारी मुलं स्वेटर घालून जाऊ लागली होती. पानगळ सुरू झाली होती. मीही अंगात स्वेटर घालूनच टपालपेटीजवळ जाऊन बसू लागले होते. याच थंडीच्या दिवसात एके दिवशी मी टपालपेटीजवळ ख्रिसकडून येणाऱ्या पत्राची वाट बघत बसले असताना पोस्टमनने एकच पत्र टपालपेटीत टाकलं. मी नेहमीप्रमाणे कार्मायकेलकडे बघून हसले. त्यानेही मला हाय हॅलो केलं आणि तो निघून गेला. त्याने एकच पत्र टपालपेटीत टाकलं होतं ते बघून मला खात्रीच झाली होती की हे पत्र नक्कीच ख्रिसचं असणार. मी अधीरपणे टपालपेटी उघडून ते पत्र बाहेर काढलं आणि बघते तर काय, ते पत्र पाणीपट्टी आकारणीचं बिल होतं. ते बघून मात्र माझी घोर निराशा झाली. ते पाणीपट्टी बिल बघून हातात बादली घेऊन पाणी मागायला येणारा ख्रिस मला दिसू लागला होता. माझी नजर समोरच्या मैदानाकडे गेली. तिथे सबंध मैदानभर गवत वाढलं होतं आणि थंडीमुळे पिवळं पडू लागलं होतं. मैदानाची झालेली ती दुर्दशा बघून माझ्या मनात एकदम एक विचार चमकून गेला. आता मला ख्रिसचं पत्र कधीच येणार नाही. पण ही गोष्ट माझ्या मनाला अजिबात पटत नव्हती. अशातच माझ्या डोक्यात एक विचार आला की जगभरातल्या कितीतरी बायका अशाच रोज पत्राची वाट बघत असतील. माझी मलाच मी बघू लागले. वर्षानुवर्ष रोज मी पत्राची वाट बघते. वाट बघता बघता मी म्हातारी झाले. माझे केस पिकू लागले.
मी विद्रूप दिसू लागले. या विचारातून मी खडबडून बाहेर आले. माझं असं होता कामा नये. बस झालं. आता क्रिसच्या पत्राची वाट मी कधीच बघणार नाही असा निर्धार करून पोस्टमन येण्याच्या वेळी टपाल पेटीजवळ जाणं मी एकदम थांबवलं. असेच 8 दिवस गेल्यावर मला एक सुखद धक्का बसला होता. एके दिवशी संध्याकाळी पोस्टमन कार्मायकेलने डॉक्टर पीबल्सच्या घरी फोन करून मला फोनवर बोलावलं व म्हणाला होता, मी रोज तुझी वाट बघत होतो, कुठे होतीस? या शनिवारी गोल्डरिच सिनेमा थिएटरमध्ये एक प्रसिद्ध मूव्ही लागलाय, तो बघायला माझ्याबरोबर येशील का? मी लगेच त्याच्याबरोबर जायला तयार झाले. अशा तऱ्हेनं 2 वर्ष आम्ही एकमेकांना भेटत राहिलो होतो आणि एक दिवस त्यानं मला लग्नाची मागणी घातली. मी आनंदाने हो म्हणाले आणि आम्ही दोघेही विवाहबद्ध झालो. आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे घर घेतलं, ते सजवलं आणि आमचा आनंदी संसार सुरू झाला. माझा पती माझ्या मुलांना नेहमी एक गोष्ट सांगत असतो, ती म्हणजे मी त्याच्या मागे कशी लागले त्याची कहाणी. तो सांगत असतो, तुमची मम्मी म्हणजेच माझी प्रिय पत्नी एडी रोज माझी वाट बघत टपाल पेटीजवळ उभी राहत असे. मी दिसलो की ती खूप खुश होत असे. तो आनंद तिच्या चेहऱ्यावर मावत नसे. मलाही एडीला बघून खूप आनंद होत असे. तिला रोज भेटल्याशिवाय मला चैन पडत नसे. असे आम्ही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेलो होतो. ही गोष्ट मीही मनापासून ऐकत असते. त्यानंतर बोलत मात्र काही नाही, फक्त छानसं हसून समाधान मानून घेते. कारण मला असं नेहमी वाटतं की जी गोष्ट करण्यामुळे एखाद्याला आनंद मिळतो ती त्याला करू द्यावी. धन्यवाद.